श्री स्वामी समर्थ. भक्त हो, आपण सर्वजण आपल्या घरात अत्यंत श्रद्धेने श्री स्वामी समर्थांचा फोटो लावतो. स्वामींच्या घरात फोटो असणे म्हणजे साक्षात परब्रह्माचे अस्तित्व आपल्या घरात असणे होय. पण तुम्हाला माहीत आहे का की वास्तुशास्त्र आणि अध्यात्मशास्त्रानुसार देवघरातील किंवा घरातील स्वामींच्या फोटोमध्ये प्रचंड ऊर्जा साठवलेली असते. जर आपण या फोटोच्या मागे किंवा जवळ काही विशिष्ट वस्तू ठेवल्या तर ती ऊर्जा अनेक पटींनी वाढते आणि आपल्या आयुष्यातील आर्थिक अडचणी चुटकीसरशी सुटू शकतात. अनेकांच्या तक्रारी असतात की आम्ही खूप सेवा करतो पण पैसा टिकत नाही किंवा घरात सतत गरिबी जाणवते. अशा वेळी काही सिद्ध वस्तूंचा आधार घेतल्यास स्वामींची कृपा लवकर प्राप्त होते. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 3 वस्तूंबद्दल सांगणार आहे ज्या तुम्हाला स्वामींच्या फोटोमागे गपचूप ठेवायच्या आहेत. हा छोटासा उपाय तुमच्या घरात पैशाची भरभराट कशी आणेल हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कोणताही उपाय करण्यापूर्वी मनात शंका ठेवू नका. अशक्य ही शक्य करतील स्वामी या ब्रीदवाक्यावर विश्वास ठेवा. या वस्तू ठेवण्यापूर्वी स्वामींच्या फोटोला स्वच्छ पुसून घ्या, त्यांना अत्तर लावा आणि एक दिवा लावा. जेव्हा तुम्ही श्रद्धेने एखादी वस्तू स्वामींच्या चरणी किंवा फोटोमागे अर्पण कराल तेव्हा ती वस्तू चैतन्यमय होते आणि तुमच्या वास्तुदोषातील दोष कमी करते. पहिली वस्तू म्हणजे मोरपंख. स्वामींच्या फोटोमागे ठेवायची पहिली आणि अत्यंत महत्त्वाची वस्तू म्हणजे मोरपंख. मोरपंख हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्यासाठी ओळखले जाते. भगवान श्रीकृष्णाच्या मुकुटावर आणि दत्तगुरूंच्या अवतारात मोरपंखाचे विशेष महत्त्व आहे. जर तुमच्या घरात वास्तुदोष असेल किंवा कोणाची वाईट नजर लागली असेल तर पैसा टिकत नाही. स्वामींच्या फोटोमागे 1 किंवा 3 मोरपंख अशा प्रकारे ठेवा की त्याच्या वरचा भाग थोडा वर दिसेल. यामुळे घरातील सदस्यांमधील भांडणे कमी होतात आणि धनप्राप्तीचे नवीन मार्ग मोकळे होतात. मोरपंख हे लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी उत्तम साधन मानले जाते. दुसरी वस्तू म्हणजे 5 गुंज किंवा गोमती चक्र. गोमती चक्र हे साक्षात विष्णूचे आणि लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. स्वामी हे दत्तात्रयांचे अवतार आहेत आणि दत्तगुरूंमध्ये विष्णूचे तत्व असते. एका लहान पिवळ्या कापडात 3 किंवा 5 गोमती चक्रे बांधून ती स्वामींच्या फोटोच्या मागे गुपचूप ठेवावीत. ज्यांच्यावर कर्जाचा डोंगर आहे किंवा ज्यांचा व्यापार मंदावला आहे त्यांच्यासाठी हा उपाय रामबाण आहे. गोमती चक्रामुळे घरातील स्थिर लक्ष्मी वाढते, पैसा येतो तर अधिक पटींनी वाढून येतो. तिसरी वस्तू म्हणजे भीमसेनी कापूर आणि लवंग. एका लहान कागदाच्या पुडीत किंवा चांदीच्या लहान डबीत 1 भीमसेनी कापूर वडी आणि 2 अखंड लवंगा ठेवा. ही पुडी स्वामींच्या फोटोच्या मागे लपवून ठेवा. कापूर हा शुद्धतेचे प्रतीक आहे आणि लवंग हे ऊर्जेचे वाहक आहे. यामुळे घरातील पैसे खेचून घेण्याची शक्ती वाढते. अनेकदा आपल्या घरात नकारात्मक स्पंदने असतात जी प्रगती रोखतात. ही पुडी हे अडथळे दूर करते. दर गुरुवारी हा कापूर बदलून जुना कापूर घरात जाळावा. या वस्तू गुपचूपच का ठेवाव्यात? अध्यात्मात गुप्तदानाला आणि गुप्त सेवेला खूप मोठे महत्त्व आहे. जेव्हा तुम्ही एखादा उपाय कोणालाही न सांगता करता तेव्हा त्या उपायाची शक्ती तुमच्यापर्यंत मर्यादित राहते आणि ती अधिक वेगाने कार्य करते. गपचूप ठेवणे म्हणजे आपल्या श्रद्धेचे रक्षण करणे होय. कोणाची नजर किंवा टोक लागल्यास उपायाचा प्रभाव कमी होऊ शकतो. म्हणूनच या वस्तू फोटोच्या मागे अशा ठेवा की त्या कोणाला सहज दिसणार नाहीत. उपाय केल्यावर हात जोडून स्वामींना प्रार्थना करा, हे स्वामीराया, मी या वस्तू तुमच्या चरणी श्रद्धेने अर्पण केल्या आहेत. माझ्या घरातील दारिद्र्य दूर करा आणि आम्हाला सन्मानाने मार्ग कमवण्याची बुद्धी द्या. लक्षात ठेवा, स्वामी कष्टाचा मान राखतात. उपाय केल्यावर तुम्ही तुमच्या कामात अधिक सक्रिय व्हा. हे उपाय तुमचे नशिबाचे टाळे उघडण्याचे काम करतील, पण मेहनत तुम्हालाच करायची आहे. आपण जाणून घेऊया विशेष गुरुवारी करायची सेवा. जर तुम्हाला वाटत असेल की या वस्तूंचा परिणाम अधिक लवकर व्हावा तर गुरुवारी स्वामींच्या फोटोसमोर श्री स्वामी समर्थ सारामृतमधील 11वा अध्याय वाचा. त्या दिवशी पिवळ्या फुलांचा नैवेद्य दाखवा. स्वामींच्या फोटोमागे ठेवलेल्या त्या वस्तूंना गुरुवारी धूप दाखवावा. यामुळे त्या वस्तूंचा ऊर्जा चार्ज होतो आणि घरात सतत सकारात्मक वलय राहते. अनेक भक्तांनी हा छोटासा उपाय करून आपल्या आयुष्यात मोठे बदल पाहिले आहेत. कोणाचे अडकलेले पैसे परत मिळाले तर कोणाला अनपेक्षितपणे नोकरीत प्रमोशन मिळाले. फक्त तुमच्यात अढळ विश्वास हवा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वचन या उपायांच्या माध्यमातून तुमच्या आयुष्यात नक्कीच प्रयत्नाला येईल. भक्त हो, स्वामी समर्थांची ही साधी पण प्रभावी सेवा या गुरुवारी नक्की करून पहा. फोटोमागे या 3 वस्तू ठेवल्यावर तुम्हाला काय अनुभव आला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा
आणि तुमच्या ज्या मित्रपरिवाराला आर्थिक मदतीची आणि आध्यात्मिक मार्गदर्शनाची गरज आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. तुमच्या घरात अखंड लक्ष्मीचा वास राहो आणि स्वामींची कृपा सदैव तुमच्यावर राहो हीच प्रार्थना. पुन्हा भेटूया अशाच प्रचिती देणाऱ्या व्हिडिओसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.